माझी दुसरी आई सावत्राई स्वभावाने खूप चांगली होती ती. आऊजीच्या जीवावर आऊजी. जेव्हा तो आपल्याला इथे घेऊन आला होता तेव्हा किती प्रेमाने सगळं करत होता. काय नाही अक्का, ते पैसे लागतील हा तेवढे. तिच्यामुळेच त्रास हा आपल्याला सगळं भोगावा लागतो. आपल्या पोरी दूरदर्शनवर दिसतील अक्का. अरे काय म्हणतोस? अगं माझी बहीण आहेस तू, माझी बहीण. हा जाताना बाबांनी सुदर्शनची जबाबदारी माझ्यावर सोपवली. 10 लाख म्हणजे जरा. बाई तुम्ही रडताय? नाही ग, रडत नाही, डोळ्यात काहीतरी कचरा गेला माझ्या. मी समजू शकते. ही दुःख ना खरंच अशी असतात ना, आपल्या नकळत आपल्या डोळ्यातून कधी अश्रू आणतात आपल्यालाच कळत नाही. पण बाई तुम्हाला सांगू, तुमच्याकडनं, सुदर्शनकडनं आणि बाबांकडून एक गोष्ट मात्र मी नक्की शिकले. आयुष्यात जर खरंच आपल्याला जगायचं असेल ना तर समजतात कोणी स्वतःला माणसं. आंधळ आहे म्हणून चाले मारत होते मला, नाही तर बघितलं असतं एकेकाकडे. अरे सुदर्शन, हा कोणी मदतीला आलं नाही. माणसं मला 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 मारत होते काही. सुदर्शन! मी बघू शकत नाही ना, चालेल नाही तर दाखवलं होतं एकेकाला. मी काही केलं नव्हतं, मी काही केलं नव्हतं, सरळ नीट चाललेलो होतं. हो हो सुदर्शन, होय. इकडे आज चल, आज चल. मला काय मारत होते? मी ऐक 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 ऐक. मी काही केलं नव्हतं, खरं सांगतो. मी सरळ चाललेलो, सरळ, एकदम सरळ. मी कोणाचंही काही केलं नव्हतं. हो हो हो. पोलीस तिकडे बघत होते फक्त, कोणी मदतीला आला नाही. हो. ही आजकालची पोरं हे असं वाटेल ते धंदे करतात पोलीस बरोबर. आधी पाणी पी आणि मग काय ते नीट सांग. शांत हो. हा आता सांग काय सांगायचं त्यात. मी सरळ चाललो होतो, मी काही करत नव्हतो. मी सरळ चाललो, धक्का लागला कोणाला तरी. हरामखोरानं माझी गचंडी पकडली, मला मार. हो हो. म्हणे पोरींना धक्का मारायला लाज नाही का वाटत? म्हणालो सॉरी, पहिलेच सॉरी म्हणा. अहो मी आंधळा आहे, पण ज्या बाई आहेत त्या तर डोळस आहेत ना, त्यांना कळलं पाहिजे ना समोर कोणतरी येते. म्हणतो कसा म्हणे या अशा माणसांना ना तरुण पोरींना धक्का मारायचा चान्स हवा असतो. काळा गॉगल घातला की झाले आंधळे म्हणे. असं म्हणाले ते? शी, असा विचारच कसा करू शकतात ही माणसं? यांना काय डोळस आणि आंधळ्यातला फरक कळत नाही का? कळत असतं तर काय पाहिजे होतं. नाही पण सगळीच माणसं काही वाईट नसतात. तिथूनच्याच एका माणसाने मला मदत केली. काय असतं, उडदा माझी काळे गोरे असणारच ना, नाही का? दिस इज लाईफ. असो, दिस इज लाईफ.
आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. पुरे पुरे आरशात बघणं आता. फुटेल असा ना आरसा तो. आरसा कशाला फुटेल? माझं मेलीचं नशीबच फुटकं. हं? पण काय हो, तुम्हाला माझ्या नटण्याचा काय त्रास होतो? घ्या, आता मला नाही होणार तर कोणाला होणार त्रास? अगं, दुर्दैवानं का होईना माझी बायको आहेस ना तू, मग मलाच त्रास होणार. बायको आहे ना, काय मेलं हे बोलणं? अहो, बायको आहे तर कधी बायकोसारखे लाड केलेत का माझे? केलेत का कधी लाड? काहीतरीच बोलताय. जाऊ द्या, आता मी काही बोलत नाही, कारण आज मी जरा खुश आहे. त्यासाठी जरा पावडर कुंकू करत होते, लिपस्टिक वगैरे लावून. पण त्यासाठी किती बोलायचं माणसाने? अरे कमाल आहे. आता बोलतोय मी का तू? आणि थोडी कुंकू पावडर. आता मला बाहेर लोक विचारायला लागली, पावडरची फॅक्टरी टाकली का कुंकू लिपस्टिकची कंपनीच विकत घेतलेत म्हणून. कोणी काही बोलत नाही, ते सगळं तुमच्या मनाचंच आहे. बायको तरुण दिसते ना, ते खूप ते तुमच्या मनात. काय बघताय? नाही, बघतोय कुठल्या बाजूने तू जरा जास्ती सुंदर दिसतेस म्हणून. काय ग, एक विचारू का? विचारा ना, विचार. काय विचारायचं ते विचार. काय वय काय तुझं? 30. हा, म्हणजे गेली 20 वर्ष मी एकटाच वयानं वाढतोय की काय? पुरे हो, उगाच काहीतरी बडबडता. बोला, कशाला आला होतात माझ्या इथे? नाही, म्हणजे तशी तुझी ही मेकअप रूम असेलही, पण माझी ही काही महत्वाची कागदपत्र इथे असतात, ती न्यायला आलोय. कळलं? हा, तुला काही आणायचं असलं तर सांग. हो, आणायचं आहे. आता तुम्ही म्हणता म्हणून मी तुम्हाला सांगते. हे बघा, 6 डझन रोजचे डबे, 12 डझन लिपस्टिक, 24 डझन नेल पेंट्स आणि 48 डझन पावडरचे डबे. मी एक काम करतो, तू आता जे जे काही सांगितलंयस ना त्याच्या डबल मागवून घेतो. अहो, चांगलं की, म्हणजे महिनाभर तुम्हाला काही आणायला नको. नाही नाही, तसं नाही. मी म्हणत होतो धंदा बंद करून मी हेच दुकान थाटतो. हे तुझ्यासारखं गिराईक असेल तर चांदीच चांदी. काय कळतात ना मला तुमची सगळी टोमणी. मी जातेच कसे माझ्या मैत्रिणीकडे. जरा जपूनच जा हो. नाही म्हणजे तुझा मेकअप बघून मैत्रिणीचा जळफळाट व्हायचा. तुमचा होतोय तसा? कठीण आहे रे बाबा. मी जर नोकरी करणार असतो तर हे प्रकरण काही मला आर्थिकदृष्ट्या झेपलं नसतं.
बघू ना. असं डोळं फाडून फाडून कशा पायी बघताया? या आधी कधी बघितलं नव्हतं का माझ्याकडं? खरं सांगतोय, तू माझ्या आयुष्यात जेव्हापासून आली ना तेव्हापासून माझं भाग्यच बदललंय. तुला सांगतोय, लहानपणी आमच्या गावाला एक कुडमुडे ज्योतिषी यायचा. आमच्या हक्काचा लई आवडता. आ? आवडता म्हणजे त्याचा त्याच्यावर जीव होता. हा. अगं, जीव म्हणजे तसा नव. असं होय. माझा तुझ्यावर जीव आहे ना, तसा नव. त्याच्या भविष्यावर तिचा जीव होता. तर आमच्या हा कुडमुड्या ज्योतिषी ना आमच्या ताईला खूप चांगलं भविष्य सांगायचा. तो आमच्या ताईला बोलला होता, हे बघ, तुझं भविष्य लई उज्ज्वल आहे. तुला तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुझं समजा भलं होईल. तुझं एका बिझनेसमॅनशी लगीन पण होईल. पण त्यासाठी तुला काही मेहनत घ्यावी लागल. मग मात्र तू पैशाच्या राशीत लोळशील. हा, पण त्या माणसाचं त्याचं ते दुसरं लग्न असत. पण त्याची फिकीर करू नको. तू त्याच्याशीच लगीन कर. तुला 3 मुली होतील. 3 कुठे आहेत? हा, 2च तर आहेत. सगुने, ती प्रतिभा पण त्यांचीच मुलगी नवा. आता सख्खी नसली म्हणून काय झाली, पण आहेत ना 3 मुली. बघ, त्या ज्योतिषाचं भविष्य खरं ठरलंय बघ. हा, ऊस सारख्या टाकून टाकून चोथा झाला, पण रस काही निघलाच नाही. म्हणजे तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगत होता, पण एवढं मोठं रामायण सांगितलं, पण रामाची सीता कोणते सांगितलंच नाही. इच्छा मायला, आता ह्यात कुठं आली सीता? कुठं आली सीता? अगं, मी माझ्या त्या प्रेमाबद्दल बोलत होतो, आमच्या अक्काच्या. असं होय. मला वाटलं तुम्ही तुमच्याबद्दल सांगत होता, पण गाडी रुळावरून कधी नदीत पडली त्याचा काही पत्ताच नाही. असं ऊस, रस, गाडी, रामायण, नदी. अच्छा 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 अच्छा. अगं, म्हणजे मी तू माझ्याबद्दल तर भविष्य म्हणतेस होय? म्हणजे आता पेट्रोमॅक्स पेटला वाटतं तुमचा. पेट्रोमॅक्स नव, तो फ्लाईट. पण गावाकडे तमाशामध्ये याला पेट्रोमॅक्सच म्हणतात. ते जाऊ दे ग. ते आमच्या कुडमुड्या ज्योतिषाचं भविष्य आहे ना, आमच्या अक्काच्या बाबतीत खरं ठरलं. मग नाईलाजानं आपण हात पुढं केला ना, तर माझा हात बघून काय म्हणतो तो, तुझ्या रेषा अंधुक आहेत, तुझं आयुष्यच अंधकारमय आहे असं बोललात तो मला. अंधकारमय कसलं? चांगलं सूर्यप्रकाशासारखं फटफटलंय की. अगं, म्या आधी काय सांगतो ते ऐक. म्या म्हटलं माझं आयुष्य अंधकारमय आहे.
एक कुडमुडिया माझ्या रेषा अंधुक आहेत होय, माझ्या रेषा अंधुक आहेत. अरे आधी तुझ्या डोळ्यावरच्या चष्म्याची चहाची पडलेली वापस टाकला. फुट 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 चहा पितो टाकला. म्हणजे चहा पितो माझा हात बघतोय वय. घ्यायचं लुगडं धुतलं तुझ्या. मग काय चष्मा घेतला त्याने, चष्म्याची बाप पुसली आणि पुन्हा चष्मा घातला आणि पुन्हा माझा हात बघतोय. माझा हात बघतोय आणि पुन्हा उडाला तो. मी म्हटलं हे कुडमिड्या काय झालं असं उडाया. तर म्हणतो कसा. अरे कसा काय कसा, तो म्हणतोय कसा. तुझ्या हातावरच्या रेषा लई पॉवरबाज आहे. आता सुरुवातीचा काळ थोडा कठीण जाईल, पण तुझ्या आयुष्यात एक स्त्री येणार आहे आणि ती तुझं आयुष्यच बदलून टाकेल. मग आलीस की नाही तू सगुना, आणि माझं समजा आयुष्यच बदलून टाकलं बघतो. इश्श, पण ते पैसे कधी आणताय फडासाठी? हा, जत्रा जवळ आली म्हंटल. हा सीझन गेला तर हात रिकाम राहतील. त्याची काळजी तू करू नकोस माझी राणी. आमची अक्क आहे ना बँक, आणि त्या अंशू आहे फिक्स डिपॉझिट. आता त्या मोडून कॅश करायची वेळ आली आहे बघ. आर्थिक दृष्ट्या परवडणारी गणित अशी सोडवावी. म्हणजे म्हणजे वाघाची पंजी, कुत्र्याचे कान, उंटाची मान आणि म्हशीचं शान. कसदार तूप मिळतंय ना खायला, मग ते कशापासनं बनतं, कोण बनवतं हे नाही विचारायचं. सॉरी सुदर्शन, मला यायला उशीर झाला थोडा. अरे घरी बाबा नसले ना की मला खरंच जेलमध्ये असल्यासारखं वाटतं रे. पण मला खरंच तुला ताटकट ठेवण्याचा वगैरे काही उद्देश नव्हता. सॉरी. तू बोलत का नाही आहेस काही? नाही का प्रतिभा? लोक पायावर धोंडा मारून घेतात. मी तर धोंड्यावर पाय ठेवला आणि त्याच्यावर आणखीन एक धोंडा मारून घेतला. नाही, आम्हाला आमचे आई वडील आठवत नाहीयेत ना. बरोबर आहे, तुम्ही असंच बोलणार आता. कुटुंब प्रधान. जा ना, त्यांना विचार. करू का या मुलाशी लग्न? अहो माझा भाऊ काय झालं? गेला? नाट्य, मामाची खूप भीती वाटते.